नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार आणि हा गुरुवारचा व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे. दिवसाची अशी प्रसन्न सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता सकाळची अशी प्रसन्न सुरुवात देवपूजेने झाली ना तर अख्खा दिवस खूप छान सकारात्मक आणि उत्साहवर्धक जातो, यात शंकाच नाही. आणि ही आहे रेणुका देवीची टाक आणि कलश. तुम्ही कित्येकदा व्हिडिओमधून माझं देवघर बघितलेलं आहे. तर असं आहे माझं देवघर आणि ही आहे स्वामींची मूर्ती. माझ्या तर दिवसांची सुरुवात अशी होत असते. आता तुम्ही म्हणाल की नेहमी पूजेचे व्हिडिओ टाकते पण कधी देवांना फुले वाहत नाहीस. तर कसं आहे ना, माझ्याकडे इकडे फुलांचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे फुलं मिळत नाही. पण ज्या दिवशी फुलं मिळाले ना त्या दिवशी मी जरूर देवांना फुलं वाहत असते. आणि त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे की आपण किती श्रद्धेने किती निष्ठेने पूजा करतो, देवाला ते अधिक महत्त्वाचं आहे. फुलं तर हवीच असतात, पण त्याहीपेक्षा तुमच्या भावना, तुमची श्रद्धा हे अधिक महत्त्वाचं असतं. तर अशी आहे आजची आपली पूजा. आणि देवांना स्नान घालून घेतलं, त्यांना नीट पुसून वस्त्र घातली, लाल केशर अष्टगंध लावलं, त्यानंतर लाल टिक्का लावला आणि धूपदीप लावला. जोपर्यंत धूपदीपचा सुगंध घरात दरवळत नाही ना तोपर्यंत घरात एक वेगळंच वातावरण निर्माण होतं, भक्तिमय वातावरण निर्माण होतं. त्यामुळे मला धूपदीप पूजेनंतर लावायला खूप आवडतं. त्यामुळे घरात खूप छान वातावरण निर्माण होतं आणि आपल्या मनात एक सकारात्मकता, एक उत्साह, एक मनशांती लाभते आणि आपल्याला एक बूस्ट मिळतो, एनर्जी मिळते. अख्खा दिवस आपण एक सकारात्मकता घेऊन जातो. आपल्याला घराच्या बाहेरही जायचं असेल तरी आपल्यासोबत एक ऊर्जा राहते, एक मनशांती राहते. आता ते काय आहे आपल्याला हे शब्दात नाही सांगता येणार, पण ही एक अद्भुत शक्ती असते जी आपल्याला प्रत्येक क्षणाला एक शक्ती प्रदान करत असते, नाही का? माझा तरी अनुभव असा आहे, जेव्हा आपण घरात सकाळी सकाळी पूजा करतो, घरातलं वातावरण आरती, भूपाळी किंवा श्लोक असं जेव्हा आपण घरामध्ये सकाळी उठल्यानंतर लावतो ना भक्तिगीत वगैरे, तेव्हाच घरातलं वातावरण किती प्रसन्न होतं, नाही का? आणि मला खूप आवडतं सकाळी उठल्यानंतर भावगीत, भक्तिगीत एक मधुर संगीतामध्ये लावायला, आणि मी ती रोज करत असते. त्यामुळे ना सकाळी माझं मूड खूप फ्रेश होतो. आणि मग त्यानंतर अशी पूजा वगैरे आटपून घेतली. बघू शकता तुम्ही, देवी आईला वस्त्र घातली, सर्व देवांना वस्त्र अलंकार त्यांचे जे जे आहे ते अर्पण केले. तर अशी असते माझी रोजची दिवसाची सुरुवात. चला तर मग भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.